हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर स्वामी बनून राहिलेत आणि कल्पना करणारा जीव त्यांचा दास झाला. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही, मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आशा भरवसा आहे ज्याचे राम नाम आहे. हा जीवला राम सिद्ध करू पाहत आहे ज्याचं राम नाम आहे. आणि अर्थात माझा निरंतर विश्राम आत्मस्वरूपात आहे. हा गोलगोल फिरवून काय म्हणतोय की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आणि जेव्हा की या वाणीचा प्रत्यक्ष अर्थ बघा, ही वाणी जी 53 पानावर आहे, इथे तर ही वाणी आहे, पुढे याचा स्वतःचा चुकीचा अनुवाद आहे. जीव शिव सब प्रगटे व ठाकुर सब दास. शिव म्हणजे परमात्मा. हे फक्त शिव किंवा शंकरासाठी नाहीये. वेदांमध्ये शिव म्हणजे सर्व शक्तिमान, जो सर्वांचं कल्याण करणारा. जीव आणि शिव सब प्रगटे वे ठाकुर सब दास म्हणजे जीव तर त्यांचा दास आहे, परमात्मा त्यांचा मालक आहे. कबीर और जाणे नाही. कबीर साहेब म्हणतात मी म्हणजे तुम्ही अजून जाणू नका, एक राम नाम की आस. आहा, किती स्पष्ट आहे. आणि याने चुकीचा अर्थ केलाय बघा. या जगाचा अंत करणाऱ्याने, अज्ञानाने, भक्तीचा नाश करणाऱ्याने, जीवामुळेच शिव आहे. हा ईश्वर, देवादिकांची कल्पना निर्माण झाली. कल्पना आणि मागून कल्पित पदार्थही स्वामी बनून बसले आणि कल्पना करणारे जीव त्यांचे दास बनले. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही, मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आस भरवसा आहे. सांगा, आत्मस्वरूपाचा काय खाक भरवसा आहे? गाढवाचा गाढवाला काय भरवसा सांगा? हा तुझा गजब झाला. आता बघा या दुसऱ्या भगिनींनी कशी टीका केली आहे. ही देखील कबीरपंथी आहे. बघा, हे तुम्हाला दाखवले होते. आता परत यांचे प्रकाशक नाही दाखवू शकणार. हे बाकीचे आता हे यांच्या तिसऱ्या रमणीमध्ये ही आहे. हा या मुलीने भगिनीने केलेला अनुवाद आहे. हा तिसरी रमणी, ही चौथी रमणी खाली आहे. वर तिसऱ्याच्या लास्टमध्ये आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास और कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. आता या भगिनीने किती छान अनुवाद केलाय. अशा प्रकारे जीव आणि ईश्वर प्रगट झाले, ईश्वर स्वामी झाले आणि सर्व जीव दास झाले. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की मी अन्य कोणाला आराध्य नाही मानत. प्रत्युत सर्वाधान सर्वाधिष्ठान सर्वांना प्रकट करणाऱ्या रामाच्या भजनाचीच आशा करतो. हा अगदी बरोबर अनुवाद आहे. आणि या नास्तिकने, या भक्ती विनाशकाने याने याचा काय अनुवाद केला एकदा परत वाचा. ही इंग्रजी लगेच लक्षात येणार नाही तुमच्या. आता ही परत अभिलाष दासवाली वाचा तुम्ही. हे याचे प्रकाशक आहेत. हे आणि याचे बघा, ही तिसरी रमणी. आहा, इथे पान नंबर 53 आपण आधीही वाचली होती, आता परत एकदा वाचू. हे तिसऱ्या रमणीच्या शेवटी आहे. जीव शिव सब प्रगटे व ठाकुर सब दास. यात अगदी स्वच्छ आहे, अगदी स्पष्ट आहे की जीव म्हणजे परमात्मा नाही, जीव तर जीव आणि शिव परमात्मा. जीव शिव सब प्रगटे वे ठाकुर सब दास. तो एक सर्वांचा स्वामी आहे, बाकी जीव त्याच्या अधीन आहेत, त्याचे दास आहेत. परत बघा. आणि कबीर साहेब म्हणतात कबीर और जाने नाही एक राम नाम की आस. आणि याने काय घाण करून ठेवली या नास्तिकाने. हे बघा, इथे लिहिलंय 54 वर
जीवापासून शिव ईश्वर, जीवापासून ईश्वर देवादिकांची कल्पना प्रकट झाली. हा उलट्या ठोकत आहे खुंट्या. हा म्हणतो जीवामधून भगवान प्रकट झाले. बघा याचा अनुवाद. जीवापासून शिव देवादिकांची कल्पना प्रकट झाली म्हणजे जीवामधून ईश्वर उत्पन्न झाला आणि मागून कल्पना कल्पित पदार्थ स्वामी बनून बसले. कल्पना करणारे जीव त्यांचे दास बनून राहिले. कल्पना करणारे जीव दास बनून राहिले. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काहीच नाही जाणत, मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आशा भरवसा आहे आणि ज्याचे नाव राम आहे आणि माझा निरंतर विश्राम स्वरूप रामामध्ये आहे. म्हणजे आपल्या रामात, आपल्या जीवाच्या रामात आहे. जीव रामाचीच भक्ती करतो मी, हे म्हणायचं आहे. सांगा या खुंटी ठोकणाऱ्यांचा आहे कुठे पत्ता? आता पुण्यात्म्यांनो हे काय काय विधान आहे हे थोडं ऐकवतो तुम्हाला. हे पारखी नाही मानत की कोणता लोक आहे, सतलोक आहे, अमरलोक आहे, अगमलोक आहे. पारखी नाही मानत. हे कबीर साहेबांना एक जीव मानतात, मनुष्य मानतात. जर कबीर साहेबही जीव आणि अभिलाषदासही जीव, मग कबीर साहेबांना सद्गुरू आणि परमात्मा का मानले आहे? जीव तर आहे. आता अभिलाषदासजी करून दाखवा रचना कबीर साहेबांसारखी. मग कबीर साहेबांचा आसरा का घेतला जर ते जीवच होते तर? आता पुण्यात्म्यांनो जसे आत्मा आणि परमात्मा, राजा आणि प्रजा दोघांचाही एकसारखाच चेहरा असतो. राजाही मनुष्यच असतो, परंतु त्याच्या सामर्थ्यात अंतर असते. तर जसे आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले, आदरणीय नानक साहेबजींना भेटले, आदरणीय धरमदास साहेबजींना परमात्मा कबीरजी भेटले, आदरणीय दादू साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले. त्या सर्वांनी परमात्म्याच्या त्या महिमेचे गुणगान गायले. डोळ्यांनी पाहिलेला सतलोक आणि सचखंड सांगितला. गरीबदास साहेबजींना परमात्मा सचखंडात घेऊन गेले. तिथली सर्व स्थिती दाखवून परत सोडले तेव्हा सांगितले होते, अनंत कोट ब्रह्मांड का एक रती नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे. आदरणीय रामानंदजींना परमात्मा सचखंडात घेऊन गेले होते आणि तसेच परत सोडले होते तेव्हा ते म्हणाले होते, दोहू ठोर है एक तू भया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम उतरे हो मगजो. होय होय होय. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतारे, गरीबदास सब रूप के तुम ही सिरजनहारे. आणि कबीर परमेश्वर स्वतः म्हणालेत की ए स्वामी सृष्टा में, म्हणजे सर्वांचा रचनाकार मी आहे. और सृष्टि हमरे तीर, गरीबदास अधर बसू अवगत सत कबीर. आणि मग परमात्मा म्हणाले की सुन रामानंद राम हम, म्हणजे राम म्हणजे परमात्मा आम्ही आहोत. आणि ज्या कुठल्या महापुरुषांनी परमात्माला पाहिलंय, त्यांचं दर्शन घेतलंय, त्यांनी स्पष्ट केलंय की हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया वो काशी महे कबीर हुआ. आदरणीय नानक साहेबजी म्हणालेत के फाई सूरत मुलकी वेस ए ठगवाड़ा ठग्गी देश खरासियाना बहुता भार ये धानक रूप रहा करतार. करतार म्हणजे सर्वांचा रचिता, सर्वांचा स्वामी. कबीर बीजकाला हे सत्य मानतात, पण कबीर बीजक मध्येच हे सरमिसळ करतायत. परमात्मा म्हणतात एक राम नाम की आस, परमात्म्याच्या नामाची भक्ती होते. आणि हे म्हणतात नाम वगैरे काही जप करायचा नसतो, फक्त ध्यान लावा, हे पारखी म्हणतात. आणि परमात्मा म्हणतात कबीर साहेब, राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में श्वास प्राण, और कदे तो दीन दयाल के हे बनक पड़ेगी कान. आणि हे गीताजीमध्ये म्हटलंय की 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण मा मनुस्मरण
य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. आता गीता ज्ञानदाता म्हणतात की माझा एक ओम मंत्र आहे, मज ब्रह्मचा, नथिंग एल्स, आणि याचे अंतिम श्वासापर्यंत उच्चारण करणारा अंतिम श्वासापर्यंत शरीर सोडेपर्यंत स्मरण करत जातो, स याती परमाम गतीम. तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. आणि हा गीताजीला सत्यही मानतो अभिलाषदासजी, आणि म्हणतो नामाचा जप करण्याबद्दल काहीच नाहीये यात, हात तुझी. तर पुण्यात्म्यांनो, अशा अज्ञानी माणसालाही लाखो लोक चिकटले भोळे जीव आहेत, कारण यांना ज्ञान नाही. तर दासाची इच्छा आहे की सर्वांना मास्टर करावे आणि सोडा या जीवननाशकांना. हे तर परमात्म्याच्या मार्गातील किडे आहेत, वाळवी समजा. हे भक्तीचा नाश करत आहेत, जीवांचा, मनुष्याच्या जीवनाचा नाश करत आहेत. तर या ज्ञानाशी परिचित होऊन प्राणी पुण्यात्म्यांनो आपले आपणच सोडून येतील त्या नकलींना आणि सतलोक आश्रम बरवालामध्ये येऊन कल्याण करायला आपलं. बोलो सद्गुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनाहार कबीर देव कबीर साहेब जींच्या असीम कृपेने आपण पुण्यात्मा हा सत्संग ऐकत आहात. हे आध्यात्मिक संपूर्ण ज्ञान ऐकत आहात. यामध्ये आपणा सर्वांना आपल्या सद्ग्रंथात लपलेल्या गूढ रहस्यांची जाण होईल. आणि सत्संगात आल्याने जीवाला समजतं की मनुष्य जीवनाचं काय उद्दिष्ट आहे. सत्संगमध्ये खूप पुण्यकर्म असणारे जीवच येतात. सत्संगमध्ये समजतं की मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआं जल बिना बनवाया क्या काम. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, मनुष्य जीवन प्राप्त करून जर जीव परमात्म्याची भक्ती करत नसेल त्याचं जीवन असं व्यर्थ आहे जसं ज्या आडामध्ये, ज्या विहिरीत पाणी नसेल, बाकी त्याचं सगळं बांधकाम उभं असेल, पक्की विहीर उभी असेल, मस्त त्याच्यावर बादली ठेवलेली असेल, पण पाणी नसेल तर निरुपयोगी आहे. अगदी अशाच प्रकारे मनुष्य जीवन प्राप्त जीव जर परमात्म्याची भक्ती करत नसेल तर त्याचं जीवन त्या आडरहित, त्या पाणीविरहित आडासारखं आहे. आता त्या विहिरीचं नाव विहीर जरूर आहे, परंतु गुण विहिरीचे नाहीत. अगदी याचप्रमाणे जो मनुष्य नाव असणारा जीव परमात्म्याची भक्ती नाही करीत, त्याचं नाव मनुष्य जरूर आहे, परंतु गुण मनुष्याचे नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहतो की परमात्म्याची ओढ असणाऱ्या पुण्यात्म्यांची कमी नाहीये. जिथेही ज्या संतांकडे आपण पाहतो लाखोंच्या संख्येने हे पुण्यात्मे कल्याण करवून घेण्यासाठी कल्याणार्थ तिथे पोहोचतात. आणि जी काही ते गुरुदेव साधना सांगतात, कृती सांगतात, ते श्रद्धाळू पूर्ण श्रद्धेने ते करतात. आणि जे बिलकुल भक्ती करत नाहीत त्यांचीही कमी नाही. पुण्यात्मा जे भक्ती अजिबात करीत नाहीत ते तर अगदी त्यांच्या
मनुष्य जीवनाचा नाश करीतच आहेत. त्याचबरोबर जे भक्ती करत आहेत आणि शास्त्रविधी टाळून मनमानीचे आचरण करतात, अज्ञानी गुरूंच्या जवळ बसले आहेत, तर तेही खूप मोठ्या भ्रमात आहेत. तेही त्यांच्या आयुष्याचा नाश करत आहेत. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील जीव ह्या गोष्टीशी परिचित असतो की परमात्मा गुरुशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच गुरूंची आवश्यकता आहे. आणि गुरु करण्यासाठी आपण या महापुरुषांजवळ पोचलो. आता पुण्यात्म्यांनो, खास करून भारतामध्ये बहुसंख्य केंद्रात साधक साधना करीत आहेत. काही जण मंदिरात जाऊन, काही जण व्रत घेऊन हनुमान चालिसा वाचून, किंवा कोणी भगवान शंकरजी किंवा कृष्णाची भक्ती करून, किंवा कोणी तीर्थयात्रेला जाऊन कोणती ना कोणती साधना ते करीतच आहेत, किंवा कोणी गुरु करून. आणि आपण पाहतो इतक्या बहुसंख्येनं जिथं भक्ती करत आहेत माणसं, तर एक विशेष परिवर्तन व्हायला हवंय समाजात. परंतु काहीही परिवर्तन नाही. अनेक दुष्कर्म वाढतच चालली आहेत. हाहाकार माजत आहे. ह्याचं कारण काय आहे? याचं कारण आहे जी साधना भक्तगण करीत आहेत त्यामधून त्यांना परमात्म्याकडून मिळणारा लाभ प्राप्त होत नाहीये, ज्यामुळे ते तीच दुष्कर्म करण्यास प्रारंभ करतात जी एका भक्तानं नाही केली पाहिजेत. ती कोणकोणती दुष्कर्म आहेत? दारू पिणं, मांस खाणं आणि धनिक होण्यासाठी लाच घेणं आणि टेन्शन घालवण्यासाठी धूम्रपान करणं. तर या कारणांमुळे दुष्कर्म वाढत आहेत, कमी होत नाहीयेत. परमात्म्याची भक्ती करणाऱ्या जीवाला परमात्म्याचा लाभ विशेष मिळायला प्रारंभ होतो. आणि मग त्याला एक विशेष ज्ञान होतं की जर तू ही दुष्कर्म केलीस तर तुला या आपत्तींचा सामना करावा लागेल. मग या भीतीने तो ही दुष्कर्म करणार नाही की हे पाप आहे. आणि मग परमात्मा त्यांना एक विशेष लाभ देतील. पुण्यात्म्यांनो, जसे राजे लोकांना आपण खूप शक्तिशाली मानतो, त्यांच्यावर देखील कोणती आपत्ती आली तर तेही संतांकडेच जाऊन त्याचं निवारण करवून घेतात. तर याने काय सिद्ध झालं की काही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला एक विशेष लाभ, शांती देऊ शकते. ती कोणती आहे आणि ती कशी शांती देते याचं ज्ञान संतगणच सांगू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, आपणास सत्संग प्राप्त झाला नसेल आणि ज्याला सत्संग जाणून ग्रहण केला असेल ते कोरं अज्ञान आहे. कारण जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाण नाही तर ते शास्त्राविरुद्ध ज्ञान आहे, शास्त्राविरुद्धची साधना आहे. त्याचा कोणताच लाभ नाही. आता पूर्वी काय कारण झालं तर आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत नक्कीच जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञान शून्य होतं त्यांचं. ते तत्वज्ञानहीन होते आणि आहेत अजूनही. आपले धर्मगुरू कोण आहेत? आचार्य शंकराचार्य आणि अन्य मंडलेश्वर हे सर्व आपले धर्मगुरू आहेत.
हे संस्कृतचे पंडित तर होते, व्याकरण देखील त्यांचं चांगलं अचूक आहे, परंतु आध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र हिंदू धर्माचे हे आदरणीय धर्मगुरू आपल्याला जे ज्ञान देत असत, समजवत असत किंवा समजावतात, सांगतात, ते म्हणतात की आम्ही हे सद्ग्रंथातून, पवित्र वेदातून, पवित्र श्रीमद भगवद्गीतेतून आणि पवित्र पुराणातून हे ज्ञान तुम्हाला ऐकवलं आहे. तर आपण हेच समजून चाललो होतो की हे संस्कृतचे पंडित आहेत. आपले सर्व सद्ग्रंथ हे संस्कृतमध्ये लिपिबद्ध आहेत आणि हे जे ज्ञान देत आहेत ते अगदी योग्य आणि शास्त्रयुक्तच आहे. परंतु आता या दासाला समजलं, कारण या दासाची दृष्टी बनली, ती तत्वज्ञानाची दृष्टी तयार झाली. प्रथम आपले पूर्वज, आधीचे जे आई वडील, आजी आजोबा, कित्येक पिढ्या ज्या आपल्या हिंदू धर्मीय होत्या सगळ्यांच्या, ते श्रद्धाळू होते, अशिक्षित होते आणि या धर्मगुरूंनी ज्या क्रिया सांगितल्या त्या जीवाची बाजी लावून आणि पूर्ण श्रद्धेनं करत राहिले. तर पुण्यात्म्यांनो, आज आम्हाला ह्या योग्य बनवलं परमात्म्याने की आम्ही हे सद्ग्रंथ आता स्वतः पाहू. या दासाने ह्या सद्ग्रंथांचं गहन निरीक्षण केलं, अभ्यास केला, तर त्यात काय मिळालं की आपले जेवढे धर्मगुरू, हिंदू धर्माचे धर्मगुरू, ऋषी, महर्षी, हे मंडलेश्वर, महंत, संत, हे सर्व लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. यांच्याकडे शास्त्र अनुकूल ज्ञान नाहीये. हे वेद, गीता आणि पुराणांच्या विरुद्ध ज्ञान आपल्याला देत आहेत आणि नाव याच सद्ग्रंथांचं घेत आहेत. जे टीचर, जे शिक्षक आउट ऑफ सिलेबस शिकवतात, पाठ्यक्रमापेक्षा वेगळं ज्ञान देतात, ते शिक्षक योग्य नाहीत. ते शत्रू आहेत त्या विद्यार्थ्यांचे. आणि याच कारणाने पुण्यात्म्यांनो, शास्त्रविधींचा त्याग करून, मनमानी आचरण करून या आपल्या धर्मगुरूंनी आपल्या सर्व पूर्वजांना भूत बनवलं. 84 लाख योनींच्या फेऱ्यात ढकललं आणि मग त्याच्यासाठी उतारा सांगतात की श्राद्ध घाला, पिंड भरा, अशा क्रिया करा, जे गीतेच्या विरुद्ध आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 9 श्लोक नंबर 25 मध्ये म्हटले आहे की जे भूत पूजतात ते भूतांना प्राप्त होतात. हे श्राद्ध घालणं, पिंड भरणं, तेरावा करणं आणि अस्थि विसर्जन करणं गती प्राप्त करण्यासाठी, तर ही सर्व भूतपूजा आहे. हे करणारे देखील भूतच बनतील. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतील. पितरांची पूजा करणारे पितर होतील. गीता ज्ञानदाता म्हणतो की माझी भक्ती करणारा मला प्राप्त होईल. आपण भगवंताची भक्ती त्यागून ही भूतपूजा सुरू केली, श्राद्ध वगैरे घालणं, ज्यामुळे आपण शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करत राहिलो आणि मोठे कष्ट उचलत राहिलो. आता पुण्यात्म्यांनो, शिक्षक कोणाला म्हणतात? टीचर कोणाला म्हणतात? शिक्षक आपल्या जॉबचा मास्टर असतो, त्याला टीचर म्हणतात, शिक्षक म्हणतात, मास्टर म्हणतात. ज्या ज्या धर्मगुरूंना समाजाने खुली मुभा दिली की तुम्ही धर्मग्रंथ वाचा आणि आम्हाला ऐकवा आणि आम्हाला ते परमात्म्याचं ज्ञान द्या जे सद्ग्रंथात विद्यमान आहे ते सांगा, त्यांना फ्री केलं. त्यांना दक्षिणा द्यायला सुरुवात केली की आपला निर्वाह चालवा या दक्षिणेतून आणि फ्री आहात तुम्ही, चांगला अभ्यास करा या सद्ग्रंथांचा आणि आम्हाला सांगा. तर त्यांनी
आपल्या धर्मगुरूंनी सद्ग्रंथ वाचले जरूर आणि त्यांचं कंठस्थ पाठांतर देखील केलं संस्कृत भाषेत, परंतु यांना वेद, गीता आणि पुराणातील कख पण माहिती नाही. या आचार्यांना आणि या शंकराचार्यांना यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. यांना ज्ञान तरी असणार कुठून? ज्या देवांना हे पूजतात आपले आचार्य आणि शंकराचार्य, आणि आपल्याला त्यांनाच पूजण्याचा सल्ला देतात की हे भगवंत आहेत. कोण? श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शंकर भगवान इत्यादी. आणि यांना हे परमात्मा म्हणतात, भगवान म्हणतात, ईश म्हणतात. आणि यांची पूजा स्वतः करतात आणि आपल्यालाही करण्याचा सल्ला देतात. तर या देवांनाच आध्यात्मिक ज्ञान नाहीये, श्री विष्णूला, श्री ब्रह्माला, श्री शंकरजींना. तर आपल्या ह्या धर्मगुरूंना, शंकराचार्यांना, आचार्यांना ज्ञान कुठून होणार? आता पुण्यात्म्यांनो, ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी की या देवांनाही ज्ञान नाही, श्री विष्णूजींना, श्री ब्रह्मा, श्री शंकरजींना, आणि दुर्गालाही कंप्लीट ज्ञान नाही, श्री देवीजींनाही. आणि ब्रह्म हे ज्याला हे परमब्रह्म म्हणतात, हे तर आहे ब्रह्म, क्षरपुरुष, ह्यालाही कंप्लीट ज्ञान नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा मोठ्या विवादाचा विषय होईल जर ही वाक्य इथेच सोडली आणि प्रमाण नाही दाखवलं. प्रथम तर आपल्याला याच पुराणांमध्ये हा दास दाखवेल की ब्रह्मा, विष्णू, शंकर हे भगवान नाही आहेत, हे ईश नाही आहेत. आणि हे आपल्याला आपले धर्मगुरू शंकराचार्य आणि आचार्य हे मंडलेश्वर असं म्हणतात की हे भगवान आहेत. तर यांनी आपल्याबरोबर किती धोका केला आहे. प्रथम तर हे दाखवतात की श्री विष्णू, श्री ब्रह्मा आणि श्री शंकरजींना आणि सतयुगापासून आत्तापर्यंत गुरूंना, ब्राह्मणांना हे शंकराचार्य, आचार्य सर्व ब्राह्मणच आहेत. ब्राह्मण पुण्यात्मा हा काही जाती सूचक नाहीये. ब्राह्मण अशी व्यक्ती आहे जी शिक्षक पदावर विराजित आहे, जे ते कार्य करत आहेत. जसे 4 वर्ण केले, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आता पुण्यात्म्यांनो, जसे आज कोणी ब्राह्मणाचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये तो भरती असेल फौजेत, तर तो ब्राह्मण वर्णात जरूर आहे, परंतु कर्माने तो ब्राह्मण नाही, तो तर क्षत्रिय. त्याचप्रमाणे कोणी वैश्याचा मुलगा मिलिटरीमध्ये भरती असेल तर वर्ण वैश्य जरूर आहे त्याचा, परंतु कर्माने वैश्य नाही. अशाच प्रकारे इतर समजा कोणी शूद्राचा मुलगा आणि मिलिटरीमध्ये भरती असेल तर तो क्षत्रिय आहे, शूद्र वर्णात अवश्य जन्माला आलाय. तर कर्मानेच या क्रिया आणि जाती बनल्या आहेत. तर जे धर्मगुरू आहेत त्यांनाच ब्राह्मण म्हणले जाते, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. माझे पूज्य गुरुजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते, परंतु ते स्वतःला ब्राह्मण म्हणत नसत. हरियाणामधील जिल्हा भिवानी आणि चरखी दादरीजवळ एक बडा पैतावास गाव आहे, तिथे ब्राह्मण वर्णात जन्मले होते. आणि आमच्या दादा गुरुजींशी त्यांची भेट झाली. ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन घर त्यागून निघून गेले आणि ते स्वतःला संत म्हणवायचे, ब्राह्मण नाही. आणि माझे दादा गुरुजी जाट होते, छावला गावचे, दिल्लीमध्ये. आणि ते जाट असूनही ब्राह्मण म्हणवले, पंडित म्हणवले, कारण ते काशी विद्यापीठातून शिकून 4 विषयांचे आचार्य बनले होते. गाव गोपाळपूर, खरकोंदाच्या जवळ, जिल्हा सोनीपत.
ते एक छोटंसं गाव आहे गोपाळपूर. तिथे आश्रम बनवलेला आहे आमच्या दादा गुरुजींचा. त्यावर लिहिलं आहे पंडित चिदानंदजी आश्रम. जाट असूनही त्यांना पंडितजी म्हणत. गुरु होते, ब्राह्मण बनले. ब्राह्मण कर्म होतं त्यांचं. तर पुण्यात्म्यांनो, हे जे ब्राह्मण वर्ण वर्गात आहेत ऋषी महर्षी, ते ब्राह्मणांची कर्म करणाऱ्यांवरच समजा ॲप्लिकेबल आहे. दासाचं हे तर ज्ञान आहे, वचन आहे, इतरांवर नाही. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला दाखवतो किती ज्ञान होतं ब्रह्मा विष्णू महेशांना आणि किती ज्ञान होतं या सतयुगातल्या, सतयुगापासून आजपर्यंतच्या ब्राह्मण गुरूंना. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो या पुण्य पवित्र सद्ग्रंथातून. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करणं खूप सोपं आहे. मोक्षही खूपच सिंपल आहे, कारण याची साधना अगदी सरळ साधी आहे. आपल्याला ज्ञान नसल्याने आपल्याला यांनी चुकीचे मार्गदर्शन केले. या कारणाने परमात्मा प्राप्त नाही करू शकलो, मोक्ष प्राप्त नाही झाला. सर्वात आधी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधून हे प्रमाणित केलं जाईल की श्री विष्णूजींना, श्री ब्रह्माजींना, व्यासजींना, नारदजींना किती ज्ञान होतं हे बघा. श्रीमद देवी भागवत, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित. श्रीमद देवी भागवत, संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक तसेच मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हे त्यांचे फॅक्स आणि फोन नंबर. हे पहा 28व्या पानावर पहिला स्कंद आहे. संक्षिप्त देवी भागवत पहिला स्कंद. नारद मुनी म्हणाले, हे नारद मुनी आणि व्यासांमध्ये बोलणं चालू आहे. नारद मुनी म्हणाले, व्यासजी, तुम्ही ह्या विषयाबाबतीत जे विचारत आहात, अगदी असाच प्रश्न माझ्या वडिलांनी भगवान श्रीहरींना केला होता. देवादिदेव भगवंत जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित असतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतात. ते शंख चक्र गदा धारण करून असतात. पितांबर नेसतात. 4 भुजा आहेत. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत. जगद्गुरू तसेच देवतांचेही दैवत आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करीत होते. त्यांची समाधी लागली होती. ते बघून माझे वडील ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले. तर त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्माजींनी विचारले, प्रभू, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी आणि भूत भविष्य वर्तमान सर्व जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवंत, मग तुम्ही का तपश्चर्या करीत आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? मला सर्वात आश्चर्य तर याचे वाटत आहे की तुम्ही देवेश्वर आणि साऱ्या संसाराचे शासक असूनही समाधी लावून बसले आहात. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूजी म्हणू लागले. आता आपण 29व्या पानावर आलोय. पहिला स्कंध. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्राह्मण, सावधानतेने ऐक. विष्णूजी सांगू लागले ब्रह्माजींना, मी माझ्या मनातील विचार व्यक्त करतो. देवता, दानव, मानव सर्वांना हेच माहीत आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता. मी पालन करतो आणि शंकर संहार करतात. परंतु तरीही वेदातील पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचणे, पाळणे आणि संहार करण्याची ही योग्यता जी आपल्याला मिळाली आहे, ह्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी
तुमच्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे. मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. त्या शक्तीच्या अभावामुळे तुम्ही या संसाराची सृष्टी घडवू शकत नाही. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारे म्हणजे दुर्गेच्या सहाय्यानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष दोन्ही उदाहरणे मी तुमच्या समोर ठेवतो. ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी स्थापण्याची वेळ येताच उठतो. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधी वेळ मिळाला तर लक्ष्मीबरोबर सुखाने वेळ घालवण्याचे सौभाग्य प्राप्त होते. मी कधी दानवांबरोबर राक्षसांबरोबर युद्ध करतो. सर्व जगताला भय पोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीरांना शांत करणे माझे परम कर्तव्य होते. आणि इथे कमाल केली विष्णूजींनी त्यांच्या तत्त्वज्ञानाची. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गादेवीच्या अधीन होऊन राहावे लागते. त्याच भगवत शक्तीचे मी कायम चिंतन करतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत या भगवती शक्ती वाचून मोठी दुसरी कोणतीच देवता नाही. आता हा आहे श्री विष्णूजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा निष्कर्ष. श्री विष्णूजी म्हणत आहेत की मी श्री दुर्गापेक्षा मोठ्या कोणत्या देवतेला ओळखत नाही. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे ही सर्वात मोठी देवता भगवान आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपण या लेखात वाचलं, श्री नारदजी विचलित, श्री व्यासजी विचलित. ब्रह्माजींच्या ज्ञानाला तर यांनी सांगितलंच आहे की ब्रह्माजी विष्णूजींना जगतगुरू, देवेश्वर, साऱ्या संसाराचे पालन करता, उत्पत्ती करता सर्व काही म्हणत आहेत. आणि हा काय निष्कर्ष देत आहेत विष्णूजी की मी तर दुर्गाच्या अधीन आहे आणि घोर तप करतो. त्यामुळे ते तप करून काय करतात, बॅटरी चार्ज करतात, मग राक्षसांशी लढतात, मग यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, सिद्धीने लढतात आणि मग अशी चार्ज करतात. आता विष्णूजींनी तर सांगितले की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ अशा कुणाला ओळखत नाही, मी दुर्गेची भक्ती करतो. आणि आपल्या धर्मगुरूंना जेव्हा कोणता प्रश्न विचारला जायचा की हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे कोणाची भक्ती करतात, ते सांगायचे, काही तर सांगायचे की स्वतःच्या रूपाचे ध्यान करतात. कोणी म्हणायचे की शंकर भगवान श्री रामाची पूजा करतात आणि श्रीराम शंकरजींची पूजा करतात. आणि काही म्हणायचे की नाही, हे तर कुणाची पूजा करणार, हे तर स्वयं आहेत. आता आपल्या समक्ष आहे की श्री विष्णूजी दुर्गाजींची पूजा करीत आहेत आणि तिला सुप्रीम पॉवर म्हणत आहेत, सुप्रीम गॉड, सर्वात मोठे भगवान, देवता. आता दुर्गाजी काय सांगतात यांची ही 2 वचनं ऐकूयात. हे बघा, 7वा स्कंध संक्षिप्त देवी भागवत 562व्या पानावर. इथे देवीकडून हिमालयाला ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी काय म्हणतात? श्रीदेवीजी म्हणू लागल्या, पर्वतराज, आता मी तुम्हाला ब्रह्मबद्दल माहिती, प्रथम तर यांनी स्वतःबद्दल सांगितलं, पण मग नंतर म्हणते नाही, त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे हे सांगितले जाते, जे प्रकाशरूपी, सर्वांच्या अगदी समीपस्थित, हृदयरूपी गुहेच्या जवळ असल्याकारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे.
ते समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पार आहेत, अर्थात कुणाच्या बुद्धीला पेलणारे नाहीत, हे तुम्ही जाणा. जे परमप्रकाश रूप आहे, जे सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म आहे, ज्यांच्यात सर्व लोक व त्या लोकांमध्ये निवासणारे जीव स्थित आहेत, तेच हे अक्षर ब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत आणि तेच सर्वांचे मन आहे, तेच आहे. हे परमसत्य आणि अमृत अविनाशी. 563व्या पानावर आहे, 7वा स्कंद वाचतो आहोत. हा आहे अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. तर देवीजी म्हणत आहेत, त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे, मन लावून त्यात तल्लीन होऊन जा. सौम्य उपनिषदात कथित महान अस्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण साध आणि मग भावानुगत चित्ताद्वारे तो बाण खेचून त्या अक्षररूप ब्रह्मलाच लक्ष बनवून एकाग्र हो. प्रणव म्हणजे ओम, धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष म्हणलं जातं. आता यामध्ये काय म्हणलं आहे? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की माणसाला हवंय ओम नामाचा जप करा आणि ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवा. एवढीशी गोष्ट, अजून काही नाही. आता पुढे पहा. ह्यातच आपण आता इथे खाली जाऊ. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. आता देवीजी दुर्गाजी त्यांच्याच साधनेला म्हणतात की ती सुद्धा सोडून द्या. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणा. हाच अमृतरूपी परमात्म्याजवळ पोचवणारा पूल आहे. संसाररूपी समुद्रातून पार होऊन अमृतरूपी परमात्म्याला प्राप्त करण्याचे हेच एक सुलभ साधन आहे. इथे म्हणले आहे की ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान करा. यामुळे अज्ञानमय अंधकाराच्या पूर्ण पलीकडे आणि संसार समुद्राच्या पार जो ब्रह्म आहे तो प्राप्त होईल, तुमचे कल्याण होईल. ते कुठे राहतात? आपण 563 वाचत आहोत. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. ब्रह्मलोकात राहतात असा सरळ अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे तर अध्यात्मज्ञान झाले दुर्गाजींचे. त्या काय सांगत आहेत? श्री देवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की बाकी सर्व पूजा त्यागून फक्त एकच ब्रह्मची पूजा करा. त्याचे ओम नाव आहे, त्या साधनेमुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल. आता पुण्यात्म्यांनो, श्री मत भगवद्गीताजींचं ज्ञान ब्रह्मनेच दिलं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आता हे ब्रह्म काय म्हणतात? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 म्हणतात की ओम इति एकाक्षरम. हे पहा, तुमची या सद्ग्रंथांशी ओळख करून दिली जाईल, तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवाल या दासाच्या गोष्टींवर. ही आहे श्रीमद भगवद्गीता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? विठ्ठलराव गणपत नलवडे. आपण कुठून आलात? राहणार बोते, तालुका दैवडी, सातारा. आपला व्यवसाय काय आहे? मी सध्या रिटायर माणूस आहे. मी 1964ला मॅट्रिक केल्यानंतर कोरॉप सिग्नलमध्ये भरती झालो. कोरॉप सिग्नलच्या नंतर 1965ला भारत पाकिस्तानचा मोका मिळाला. त्यानंतर 1971ला सुद्धा लढाई झाली, त्यातसुद्धा मोका मिळाला आणि 1981ला ॲज ए नाईक रिटायर झालो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20/8/2020मध्ये संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेण्याच्या पूर्वी
अंधारात जसं एखादी सुई हुडकतात त्याप्रमाणे ह्या जगात जेवढे देव आहेत त्या सर्व देवांची भक्तीमध्ये लीन झालो होतो. विशेषतः विष्णू आणि हनुमानजीची भक्ती जादा करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच हनुमंत भगत होतात, आपण विशेषतः मारुतीरायांची आपण पूजा करत होतात, त्यांची अर्चना करत होतात, तर ह्या सर्व क्रिया आपण करतच होतात. तर आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा काय मिळाला आणि आपण त्यांच्याकडे कसे वळालात? ह्या भक्तीच्या अगोदर बऱ्याच अशाच बैठका वगैरे किंवा सद्गुरूच्या संपर्कात आलो. प्रत्येकजण म्हणायचे सद्गुरू, प्रत्येक सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरू बदलायचा नाही. त्याप्रमाणे प्रथम ब्रह्माकुमारी, त्यानंतर वामनराव पै, त्यानंतर असे बदलत गेलो. परंतु कुठेही सुख आणि समाधान किंवा कोणत्याही प्रश्नाची उत्तरं सविस्तर न मिळाले, उत्तरित राहिल्यामुळे एवढं मन अशांत होतं की भगतजीच्या टेलरिंगमध्ये कपडा शिवण्याच्या निमित्तानं विचारायला गेलो. तिथं बसवलं आणि विचारलं गेलं, तुम्ही कोणत्या भक्तीत आहात? असं सर्व का मी सांगितलं. ते रेवदंडा सद्गुरूजी बैठक आहे, ते 2009 पासून 2000पर्यंत मधली नामदीक्षा घेण्याच्या अगोदरपर्यंत मी ते बराबर टायमाला जात होतो, ऐकत होतो. आणि बोलता बोलता संपूर्ण विचारलं की ह्या साऱ्या गोष्टीला पुरावा काय? तर माझ्याजवळ कोणत्या गोष्टीचा पुरावा नसल्याकारणानं मी अनुत्तरित राहिलो आणि त्यांचं ऐकत राहिलो की म्हणलं तुम्ही जे बोलताय त्याला पुरावा काय? तर त्यांनी सविस्तर साऱ्या गोष्टी ज्या वेळेला सांगितलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्यातला सूक्ष्म वेद आहे तो कोणता आणि तो कसा काय असतो, आणि त्यानंतर त्याचा सारासार विचार जो आहे ते भगवद्गीतेत आहे. भगवद्गीतेतला असा अर्थ सांगितला, अध्याय श्लोक नंबर सांगितल्यानंतर माझ्या डोक्यात बराच काही प्रकाश पडला आणि मी म्हणलं काहीतरी मी चुकतोय, चुकीच्या रस्त्यावर आहे आणि ह्या भगतचं काहीतरी ऐकावं म्हणून ह्या आश्रममध्ये आलो. आश्रममध्ये पुस्तकं वगैरे बघितली, त्यांनी पुस्तकातलं ओढून दाखवलं आणि त्यानंतर माझ्या डोक्यात भयंकर प्रकाश पडला. कारण मला आश्चर्य वाटलं असं की हे जे सांगतात ते अगदी तत्वानं आणि तंतोतंत पुराव्यासकट असल्याकारणानं मला ते पटत गेलं. आणि तेव्हाच मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 20 ऑगस्ट 2020ला नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांच्या चरणात तेव्हापासून आलेलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण जे वामनराव पै आहे यांना आपण गुरुधारण केलं होतं, त्याचप्रमाणे रेवदंडाचे जे धर्माधिकारी आहेत गुरुजी, त्यांचीसुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती. मला हे विचारायचं आहे की या सर्वांची गुरुदीक्षा घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान असं काय आवडलं आणि त्या ज्ञानामध्ये काय विशेषता होती की ज्यामुळे आपण जी अगोदरची भक्ती सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात? थोडक्यात त्याचं उत्तर मी असं अंधश्रद्धेत म्हणा किंवा अनपडशाहीमध्ये म्हणा त्याचं उत्तर एवढं दिलं की जसं अंधारात एखादी सुई हुडकतात त्याप्रमाणे परमेश्वराला हुडकलं जातं, परंतु ॲक्च्युली त्याची जागा किंवा त्याचा मार्ग कोणी पद्धतशीर सांगत नाही. परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान जे पुस्तकाद्वारे मिळाले किंवा प्रत्यक्षात जे ऐकायला मिळतं तेव्हा तंतोतंत कोणत्याही गीतेत, कोणत्याही भाषेतलं, कोणत्याही धर्मातल्या लोकांचं किंवा वेदातलं किंवा पुराणातलं ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर मला एवढं ज्ञान झालं की मन शांत झालं आणि मला जे ॲक्च्युली जे काय तणाव किंवा टेन्शन होतं ते माझं संपूर्ण दूर झालं. कारण आपण आलो आहे कुठनं, जायचं कुठनं, सर्व प्रश्नाची उत्तरं मला जी पाहिजे होती ती मला या सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या मला मिळालेली आहेत आणि मी शांत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्याला भेटले, त्याचप्रमाणे त्यांच्याशी आपली ज्ञानचर्चा झाली, त्यातून आपल्याला संत रामपालजी महाराजांचे जे प्रकाशित पुस्तक आहे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, यातनं आपल्याला ज्ञान आत्मसात झालं. त्याचप्रमाणे त्यांचे सत्संगसुद्धा आपण ऐकले आणि जेव्हा आपल्या मनाला खात्री पटली तेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत किंवा काय काय अनुभव आपल्याला या भक्तीमुळे आलेत? पहिला बदल म्हणजे एक वयाच्या मानानं BP जादा होती, ब्लड प्रेशर असल्याकारणानं आणि बंधुराजानं जवळजवळ 60 वर्षे शेती वाटून न दिल्यामुळे, परंतु ज्या वेळेला मला हा संत रामपालजी महाराजांचा मार्ग मिळाला तेव्हापासून मला काही एक काळ चिंता नाही, माझं टेन्शन मुक्त झालेलं आहे. आपल्याला काही घेऊन जायचं नाही, आपण काही घेऊन आलो नाही. दुसरी गोष्ट आपल्याला मार्ग मिळाला, त्या मार्गात मी सकाळ संध्याकाळ नित्य जे
जे साधना करायची आहे ते प्रमाण करतो आणि मन शांत झालं आहे. परंतु त्याचबरोबर मला एक आत्ता रिसेंटली एक ॲक्सिडेंट असा माझ्याबरोबर झाला, तेव्हापासून तर मला शांत झालेलं आहे. कारण 12 जानेवारी 2024ला माझ्याबरोबर अगणित घटना घडली, ज्या ठिकाणी जर मी कदांच्या काळी ह्या भक्तीत नसतो तर माझा संपूर्ण कोणत्या हाडाचा कसा चोरा झाला असता हे मला माहीत नाही. परंतु ही प्रत्यक्षात माझ्याबरोबर घडलेली गोष्ट अशी आहे. 12 जानेवारीला मी देवडीवरून तेवढं गावी जात होतो आणि मलुडच्या शेजारी माझ्याबरोबर काय घडलं हे मला माहीत नाही. परंतु माझी गाडी इकडं, मी इकडं, आणि त्याचबरोबर बेशोधून पडलो. हे आवाज जवळच राहणाऱ्या किंवा ज्या झोपडपट्टीत होते त्या लोकांना ऐकले. ते पळत आले, त्यांनी मला उचलून गाडी बोलवली. गाडीत कसं घातलं, मी बिलकुल बेशोध होतो, मला काही एक माहीत नाही. त्या लोकांनी माझी बॅग उचलली, मोबाईल उचलला, त्या बॅगेत पैसे होते, मोबाईल पडला होता, मनी पर्स खिशातलं कोणीकडे पडला होता काही माहीत नाही. तर त्या लोकांनी पद्धतशीर सर्व उचलून मलवडीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पट्टी केली, इलाज केला. परत साताराला हॉस्पिटलमध्ये संपूर्ण बॉडी चेक केली. पण मालकाच्या दयेनं मला केसात धक्का लागला नव्हता, कोणत्या हाडाला काही झालं नव्हतं. त्यांनी ताबडतोब सांगितल्याप्रमाणे डिस्चार्ज दिला आणि आता मी तकरीबन 95-99% ठीक आहे. मला काही एक त्याबद्दलची जाणीवसुद्धा होत नाही. संत रामपालजी महाराजांच्या दयेने मी आता बिलकुल व्यवस्थित आहे. मला मोक्षाचा मार्ग माहीत पडला. बाकी इतर आपण आलो कुठनं, जायचं कुठनं, म्हणजे हे संपूर्ण त्यांच्या पुस्तकाच्या ज्ञानाद्वारे मला संपूर्ण कळलं. त्याप्रमाणे मन शांत असल्याकारणानं मी एकदम शांत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आर्थिक बाजूसुद्धा माझी मालकाच्या दयेने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने बिलकुल ठीक आहे. त्यामुळं मला एक कसल्याही प्रकारची चिंता नाही आणि जे काय घडेल ते पद्धतशीर मालिक संत रामपालजी महाराज योग्यच करतील हे मला 110% जाणीव आहे. त्यामुळे मी बिलकुलच शांत म्हणजे बिलकुल शांत आहे. आज मी वय 78च्या आसपास आहे. BP आहे. परंतु ज्या वेळेला चेक करायला जातो त्यावेळेला मीटर सांगतो किंवा BPचं त्यांचे ते इंडिकेशन सांगतं की तुम्हाला BP आहे. परंतु जरी BP असली तरी मला त्याची जाणीव होत नाही. अगदी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मी बिलकुल ठीक आहे. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, मोक्षाचा मार्ग मिळाला, शारीरिक व्याधीतून आपण बाहेर आलात, त्याचप्रमाणे दुर्घटनेसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांनी सुखरूप आपल्याला बाहेर काढले. तर ह्या सर्व अनुभवातून आपण आपल्यासारखे जे श्रद्धाळू आहेत, आज जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, या सर्वांना, त्याचप्रमाणे आपले जे मित्र आहेत, परिवार आहेत, आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश देण्याच्या लायक तर नाही, परंतु जरूर विनंती करतो की सर्व धर्मातील लोकांनी संपूर्ण ज्ञान बारकाईनं वाचावं, अनुभवावं आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून त्यानंतर तंतोतंत पुरावा बघावा आणि मग ह्या भक्तीमध्ये यावं आणि आपलं कल्याण करावं. ह्याच्या पलीकडे मी दुसरं काय ह्या जनतेला विनंती करू शकतो? काही करू शकत नाही. कारण प्रत्येक धर्म, प्रत्येक मनुष्य आपल्याला जो काय करतो ते सर्व स्वतःला श्रेष्ठ समजतात. आपल्याला देव म्हणजे आमचाच श्रेष्ठ म्हणतात, परंतु त्याला पुरावा कोणीसुद्धा देत नाही. परंतु पुराव्यासकट जो काय तत्वानं सांगतात तसं तत्वदर्शी संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत. त्यांचं थोडंसं ऐकावं, पण काही लोक ऐकण्याच्यासुद्धा ह्यात नसतात, परंतु ऐकायला पैसे पडत नाहीत किंवा इतर गोष्टीलासुद्धा पैसे पडत नाहीत. असे फुकट ज्ञान असतानासुद्धा ही लोक ऐकण्याला टाळटाळ करतात आणि तर ते टाळटाळ न करता संपूर्ण ऐकावं, परत त्याचा विश्लेषण करावं, विचार करावा आणि मग संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये येण्याची मेहरबानी करावी आणि आपलं कल्याण करावं. मोक्ष मिळवून आपण परत पुनर्जन्माच्या विचारात नसावं. सर, प्रामुख्याने असं बघायला मिळतं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांना त्यांना हे ऐकवण्यात येतं की देवी देवतांची पूजा करण्यापासून आपण समाजाला परावृत्त करत आहात. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या बाबतीत छान प्रश्न विचारला. कारण
संत रामपालजी महाराजांची ही जी भक्ती आहे ती पद्धतशीर ऐकावी. त्यासाठी आपल्या शरीरात असलेले कमल, विष्णू आणि लक्ष्मीचं स्थान, ब्रह्माचं स्थान, त्यानंतर बाकी इतर स्थानं जी आहेत, गणेशजीचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे हे मंत्राद्वारे पद्धतशीर त्याची साधना करण्याला सांगतात. हे उलट कोणत्याही देवाच्या विरोध नाही, तर देवाची शास्त्रोक्त पद्धतीनं कशी भक्ती करून आपलं त्यांच्यापासून कसं कल्याण करून घ्यायचं हे पद्धतीनं सांगितलं जातं. त्यासाठी प्रथम ऐकून घ्या, त्यानंतर त्याचा विचार करा की हे किती ज्ञान पद्धतशीर आणि आपल्याला ताकद किंवा आपल्याला पुढं मोक्ष मार्ग मिळण्याचा सरळ आणि सोपा मार्ग करून देतात. त्यासाठी ह्या मार्गात आल्यानंतर ज्याचं त्याला त्या अनुभव आल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रत्येक साधकानं किंवा विचार ऐकणाऱ्यानं हे ऐकलं पाहिजे. ब्रह्मा विष्णू म्हणजे त्यांचीच आपण पूजा करतो आणि ते पूजा करतो बरोबर आहे, पण पूजा करण्याची पद्धतसुद्धा शास्त्रोक्त पद्धत नसल्या कारणाने आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीची आहे किंवा नाही ही प्रत्येक माणसानं चेक करावी. आणि नंतर पुढचा जो मार्ग आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराज जे परमेश्वर कबीरजी महाराजांच्या दूरदर्शन किंवा शास्त्रोक्त पद्धतीने जे सांगतात ते ऐकावं आणि त्या मार्गात येऊन आपलं स्वतःचं कल्याण करून मोक्षाचा मार्ग मिळवून घ्यावा आणि ह्या जीवन मरणातून सुटका करून घ्यावी ही विनंती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, त्याचप्रमाणे वास्तविक रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थिती काय आहे, त्यांची साधना काय आहे, हे आज समाजाला संत रामपालजी महाराज त्यांच्या ज्ञानाद्वारे सांगतात. त्याचप्रमाणे त्यांचे वास्तविक जे मंत्र आहेत, त्यांचं जे स्थान आपल्या शरीरामध्ये कुठल्या कमलामध्ये कुठल्या देवी देवतांचं स्थान आहेत हे समाजाला आज सांगत आहेत. तर ह्या सांगण्यावरनं जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याचं फार अत्यंत सोपा मार्ग म्हणजे ज्या वेळेला आपण टी व्ही पाहत असतो त्यावेळेला एक फ्लॅश खाली चालत राहते, त्याच्यावर नंबर येत असतात. त्या नंबरावर आपण फोन केल्याबरोबर आपल्याला जवळचे नामदीक्षा आहे त्याचं कल्पना दिली जाते. त्या ठिकाणी त्या नामदीक्षा केंद्रावर जाऊन नामदीक्षा घेतल्यानंतर पुढचा मार्ग पद्धतशीर आपल्याला मिळू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम जो चालू असताना टी व्हीवर काही मोबाईल नंबर्स फ्लॅश होत आहेत आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडू शकतो. मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? आतापर्यंत जे काय असेल ते पाहायला मिळालं असेल प्रत्येकाला की प्रत्येक ठिकाणी काही ना काही दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा दिल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही ह्या अशा मार्गात याला लोक कमीत कमी भितात. परंतु हा एक मार्ग असा आहे की बिलकुल निःशुल्क म्हणजे एकही पैसा खर्च न करता आपल्याला नामदीक्षा मिळते आणि इतर काही पुस्तकं किंवा फोटो वगैरे सर्व काय आपली जी साधनाची जरुरी सामुग्री आहे तीसुद्धा दिली जाते आणि सर्व काय मार्ग पद्धती सांगून देवाची पद्धतशीर स्तुती कशी करून आपलं कल्याण करून घेण्याचा सुद्धा मार्ग पुढं धीरे धीरे सर्व सांगितला जातो. त्यामुळे त्या मार्गात येऊन स्वतःचं कल्याण करून घ्यावं एवढीच विनंती. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक
ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.